नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. सर्वव्यापी आंबेडकर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त एबीपी माझावरती सुरू आहे विशेष मालिका सर्वव्यापी आंबेडकर. आज या मालिकेचा तिसरा भाग आहे आणि त्यात आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संपादकीय कारकिर्दीविषयी. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत अनेक वृत्तपत्रांचं संपादन केलं, अनेक वृत्तपत्र सुरू केली. त्यांची ही संपादकीय कारकीर्द कशी होती पाहूयात. या जगाच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण पाहिलं तर असं दिसतं की ज्या व्यक्ती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांतीचं त्यांच्या काळामध्ये प्रतिनिधित्व करत होत्या त्यांना एक भूमिका ही पार पाडावीच लागली. ती होती संपादकाची, पत्रकाराची. या नामावळीमध्ये एक नाव अत्यंत आदरानं घ्यावं लागतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. किंबहुना बाबासाहेबांचं व्यासंगी, विद्वत्तापूर्ण, झुंजार, संघर्ष करणारं असं व्यक्तिमत्व जे आहे ते त्यांच्या या संपादकीय अंगाशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. मूकनायकपासून त्यांचं संपादकीय पर्व सुरू होतं आणि त्यानंतर बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत असा त्यांचा सगळा प्रपंच जो आहे तो विस्तारत जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्याच्या लढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनंही ढवळून निघत होता. साहजिक होतं की अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं या चळवळीचा आवाज बनली होती. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मण वर्गाविरुद्ध उठाव असला आणि त्यात अस्पृश्य हे ब्राह्मणी पक्षाच्या विरोधात असले तरीही त्यात त्यांच्या आशा, आकांक्षा अथवा त्यांच्याशी संबंधित प्रश्नांचा अभावानंच उल्लेख केलेला आढळून येतो. अस्पृश्योद्धारासाठीच्या पत्रकारितेच्या क्षितिजावर बाबासाहेबांचा उदय होण्याअगोदर विटाळ विध्वंसन लिहिणारे गोपाळबाबा वलंकर, सोमवंशीय मित्र संपादित करणारे शिवराम जानबा कांबळे, निराश्रित हिंदू नागरिक सोबत स्वतःची 4 पत्रे प्रकाशित करणारे किसन फागू बनसोडे यांनीही मोठं काम करून ठेवलं होतं. पहिला महत्वाचा नेता ज्याला म्हणता येईल ते गोपाळबाबा वलंकर. हे सुद्धा सैन्यामध्ये होते, सुभेदार म्हणून निवृत्त झाले. त्यांनी अनार्य दोषी परिहार मंडळी एक संस्था स्थापन केली आणि त्यांनी अस्पृश्यांच्या बाजूनं सवर्णांना चॅलेंज करायला सुरुवात केली. ते स्वतः प्रवचनकार, कीर्तनकार होते. त्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं एक छोटं पुस्तक पण लिहिलं, विटाळ विध्वंस. त्याच्यात विटाळच्या कल्पनेलाच त्यांनी आव्हान दिलेलं आहे की काय, कसा असू शकतो एक विशिष्ट समाज अस्पृश्य किंवा त्याचा विटाळ बाकीचे लोक मानतात, हे योग्य नाही. आणि ते करताना त्यांनी शास्त्रार्थ केलेला आहे की कुठल्या शास्त्रानुसार आहे. मग त्यांनी संतांची वचनं काढली, ज्ञानेश्वरांचं वचन, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतलं, तुकोबांचं, हे अशा पद्धतीने तो हिंदू धर्माच्या अंतर्गतच एक डिस्कोर्स म्हणूयात आपण त्याला. नंतर किसन फागूजी बनसोडे असतील, हे यांचं एक वेगळ्या पद्धतीचं काम होतं. तर विदर्भामधले गवईंच्या सारखी मंडळी होती की जी विठ्ठलरामजी शिंदेच्या अनुषंगानं कामं करायचे. अशा प्रकारे एक जागृती संस्था स्थापन करणं, मंडळ स्थापन करणं, शिक्षण संस्था निर्माण करणं, वर्तमानपत्र काढणं, हे आधी थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू झालं होतं. अमेरिकेहून परतलेल्या बाबासाहेबांना ही पक्की जाणीव होती की कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचं वर्तमानपत्र असावंच लागतं. ज्या चळवळीचं वर्तमानपत्र नसतं तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. म्हणूनच मूकनायकचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. पण त्याच्या जन्मासाठी भारताच्या सामाजिक इतिहासातील एक अनन्यसाधारण भेट घडून येणं आवश्यक होतं. हे तर अगदी खरंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये आपलं काहीतरी एक वरदानपत्र असावं जेणेकरून आपली चळवळ लोकांपर्यंत जाईल. आणि नेमकं संयोगी झाला म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेबांच्या शोधात त्यांच्या घरी आले होते
बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना अशा एक वर्तमानपत्राची आवश्यकता प्रतिपादन केली. बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना शाहू महाराजांनी ताबडतोब उचलून धरली आणि त्यांनी एक वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी त्यांना 2,500 रुपयांचा चेक तिथल्या तिथे दिला. अशी ती मूकनायकची सुरुवात झाली. मूकनायकचा पहिला अंक शनिवार दिनांक 31 जानेवारी 1920 साली प्रकाशित झाला. पहिल्या अंकामध्ये मनोगत या मथळ्याखाली संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला अग्रलेख लिहिला. त्यात त्यांनी मूकनायकच्या उद्देशाविषयी स्पष्ट प्रतिपादन केले. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हितांची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असे त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच विरोध आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींनाही बसल्याशिवाय राहणार नाही. एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही. म्हणून स्वहित साधून पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित साधायचे पडत मूर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत. हे सुदैवच म्हणायचे. दिनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजय मराठा, ज्ञानप्रकाश, इंद्रप्रकाश व सुबोध पत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणे तर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांवर सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणं शक्य नाही. हेही पण उघड आहे त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करावयास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. खास अस्पृश्यांच्या हिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली व लयही पावली. परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजनोद्धाराचं महत्कार्य करणारास योग्य पथ दाखविल असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे निवेदन आटोपत घेतो. पुढे उभारलेल्या त्यांच्या कार्यानं बाबासाहेबांना संतत्व प्राप्त झालंच, पण मूकनायक पासूनच त्यांची नाळ संतांच्या मांदियाळीशी कशी जोडली गेली होती हेही दिसतं. आणि साहजिकपणे म्हणत की संतांचा प्रभाव स्वतः बाबासाहेबांच्यावरती आहे, त्यांच्या समाजावरती होता. त्यामुळं मूकनायक हे जे शीर्षक असतं की नाही त्याच्या डोक्यावरतीच एक ब्रीद वाक्य वर्तमानपत्राचं, त्या काळामध्ये वर्तमानपत्र अशी ब्रीद ठेवून चालायची किंवा चालवली जायची आणि ते ब्रीद व्यक्त करणारं एखादं वचन, सुभाषित असायचं संस्कृतमधलं, मराठीमधलं. तसं बाबासाहेबांनी जे वचन निवडलं ते तुकाराम महाराजांचं होतं आणि याच्याशी मेळ असणारं त्या शीर्षकाशी. मूकनायक म्हणजे काय? मूक म्हणजे न बोलणारा आणि तो नायक हे कसं काय? तर बाबासाहेब सांगतात तुकोबांचा आधार घेऊन की काय आता करू धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवले, नवे जगी कुणी मुकयाचा जाण, सार्थक लाजून हित नव्हे. की गप्प बसून कुणी तुमचं ऐकणार नाही. तुमच्या भावना, तुमच्या आकांक्षा, तुमच्या मागण्या, तुमच्यावरती जो काही अन्याय होतो तो पोहोचणारच नाही लोकांच्यापर्यंत. त्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे. इतक्या दिवस हा समाज गप्प होता, मूक होता, आता तो बोलणार, आता तो नायक झाला, म्हणून ते मूकनायक. कोलंबिया विद्यापीठातून परतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आणि चिंतन दोन्ही इंग्रजीतून चाले. मूकनायकसाठी आपले विचार ते प्रथम इंग्रजीत उतरवून घेत आणि स्वतःच त्या मजकुराचा अनुवाद मराठीत करत. मूकनायकच्या आगमनाची दखल त्या काळी प्रकाशित होणाऱ्या सर्व पत्रांनी घेतली होती. अर्थात लोकमान्य टिळक हयात असून सुद्धा केसरीनं मात्र मूकनायकची दखल घ्यायचं सौजन्य दाखवलं नव्हतं. टिळकांकडे तेव्हा भारतीय राजकारणाची सारी सूत्र होती.
पण अस्पृश्योद्धाराच्या आपल्या ध्येयापुढे प्रस्थापितांवर टीका करण्याचं धाडस डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्यापासून मूकनायक मध्ये दाखवलं. स्वराज्याचा सारखा प्रश्न त्या काळात धगधगत होता देशामध्ये. तेव्हा अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की बाबासाहेब स्वराज्याच्या संबंधी काहीही बोललेले नाही. परंतु स्वराज्य आम्हाला हवंच आहे असं ते म्हणाले. त्याही लेखांमध्ये म्हणाले की स्वराज्य आम्हाला हवंच आहे, पण कोणतं स्वराज्य हा त्यांचा प्रश्न होता. आणि स्वराज्यापेक्षाही सुराज्य निर्माण झालं पाहिजे असं त्याने सांगितलं. आणि मूकनायकाच्या एका लेखामध्ये बाबासाहेबांनी टिळकांच्या संदर्भात जे विधान केलं ते फार मोलाचं आहे, फार महत्वाचं. ते म्हणाले की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मिळणार अशी प्रतिज्ञा केलेली आहे. ते जर अस्पृश्य जाती जन्माला आलेले असते तर त्यांनी अस्पृश्यांना जागृत करणं हा माझा धर्म आहे आणि मी त्यांच्यासाठी प्रतिज्ञाबद्ध राहिलो असतो. अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये जाणीव निर्माण झाली असती असं टिळकांच्या हयातीतच बाबासाहेबांनी उद्गार काढलेले आहे. बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केलं, पण लंडनमध्ये आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत जायचं याच्या खटपटीमध्ये ते त्या अगोदरपासूनच होते. 1920 मध्ये ती सोय झाली आणि जुलैच्या महिन्यामध्ये ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचा उरलेला अभ्यास पूर्ण करायला परत गेले. पण ते तिकडे गेले म्हणून इकडे मूकनायक बंद राहावं असं मात्र झालं नाही. व्यवस्थापक मंडळाच्या सल्ल्यानं हे पत्र असंच सुरू राहावं असं ठरलं. मग काही काळासाठी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे या पत्राची संपादकीय सूत्र देण्यात आली. असं जरी असलं तरी सुद्धा लंडनमधून बाबासाहेब नियमितपणे मूकनायकसाठी लिहित राहिले. आणि नुसते लिहितच राहिले असं नाही, तर तिथून पत्र लिहून या वृत्तपत्राचं धोरण काय असावं, भूमिका काय असावी अशा सतत सूचना ते करीत राहत. पण अर्थात डॉक्टर आंबेडकरांचा अभ्यासाचा वाढता विस्तार, मूकनायक चालवण्यासाठी त्यांचं प्रत्यक्षात भारतात नसणं आणि इतर आर्थिक कारणं यामुळं मूकनायक चालवणं दिवसेंदिवस अवघड होत गेलं. मूकनायक हे पत्र दीर्घकाळ चालावं अशी बाबासाहेबांची प्रामाणिक इच्छा होती, पण ती फोल ठरली. 8 एप्रिल 1923ला मूकनायक बंद झालं. की तर्कसंगत रीतीनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व लेखनामध्ये दिसतो. एक ज्याला म्हणू एक शैलीदार लेखन तर होतच, पण त्यांचे विरोधक अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करायचे. त्यावेळेला बाबासाहेब अतिशय समतोलपणानं बौद्धिक पातळीवर त्यांना कडवा प्रतिवाद सुद्धा करायचे, तितक्याच तीक्ष्णपणे करायचे, पण सुसंस्कृतपणा त्यांनी कधी सोडला नाही. एकदा असं झालं की कोकणामध्ये अशी एक बातमी, कुलाबा समाचार हे त्यांचं विरोधकांचं नियतकालिक होतं, त्यांनी अशी बातमी छापली की कुलाबा जिल्ह्यामध्ये आता अस्पृश्य जातीचा साप सापडले. त्या वर्गातला त्या जाती वर्गातला साप सापडला. तर सापांमध्ये जाती आहेत, तर आता ह्या जाती व्यवस्थेविरुद्ध बोलणारे बाबासाहेब आंबेडकर हे आता या सापांच्या जाती नष्ट कशा काय करणार, अशा प्रकारचं एक कुत्सित स्वरूपाचा अग्रलेख लिहिला गेला कुलाबा समाचारला. त्यावर उत्तर देताना बाबासाहेब असं म्हणाले की आम्हाला आत्तापर्यंत माणसातच जाती आहेत माहीत होतं, पण या संपादकांना हा शोध लागला की सापांमध्ये जाती आहेत, पण मला यावेळेला कळलं की माणसांमध्ये सुद्धा विषारी सापाचे जातीची माणसं पण आहेत. मूकनायक पत्राचा त्यांचा प्रयोग फसला होता आणि परत त्यांना आपल्या चळवळीसाठी वर्तमानपत्र हवंच होतं आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मग त्यांनी एक हस्तपत्र काढलं. मध्ये मूकनायक बंद झालं, पण हार मानतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसले. 1924 मध्ये ते लंडनहून भारतात परत आले आणि त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीला आता एक राजकीय परिमाण सुद्धा मिळालं होतं. आपण जो लढा लढतो आहोत तो जर जिंकायचा असेल तर आपल्याला पूर्ण वेळ राजकारणात गेल्यापासून पर्याय नाही हे त्यांना समजलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं सुद्धा आता पडली होती. त्यांच्या या उद्दिष्टांसाठीच आता संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीमध्ये एक नवं पर्व सुरू होणार होतं आणि त्यातूनच 3 एप्रिल 1927ला जन्म झाला बहिष्कृत भारतचा. मनुस्मृतीचं दहन आणि महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या 2 घटनांची पार्श्वभूमी बहिष्कृत भारतला होती.
मूकनायक पत्राचा त्यांचा प्रयोग फसला होता आणि परत त्यांना आपल्या चळवळीसाठी वर्तमानपत्र तर हवंच होतं आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मग त्यांनी एक हस्तपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी विनंती केली, आवाहन केलं सगळ्या लोकांना की आपल्या चळवळीसाठी एका वर्तमानपत्राची खूप आवश्यकता आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आणि ती मदत कशी आहे तर मला प्रेस फंड म्हणून त्यांनी 20,000 रुपयाचा एक प्रेस फंड उभारण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या जमलेल्या 20,000 रुपयातून छपाई यंत्र आणि इतर यंत्रणा त्यांना सुरू करायची. त्याप्रमाणे त्यांनी ती घोषणा केली आणि आज मग जे काही जमलेली रक्कम आहे ती जमलेली रक्कम हाताशी जी होती त्याच्यातूनच डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. रविवार 3 एप्रिल 1927ला बहिष्कृत भारतचा पहिला अंक प्रकाशित झाला. डॉक्टर आंबेडकरांनी संपादकीय धुरा स्वतःकडे घेतली असली तरीही त्यांचे चळवळीचे आणि इतर व्यावसायिक व्याप सुद्धा खूप मोठे होते. तरीही काटेकोरपणे वागून डॉक्टर आंबेडकरांनी पहिले 13 अंक वेळेवर काढले. महाराष्ट्राच्या संत परंपरेशी अतूट असलेली त्यांची नाळ इथंही दिसून येते. मूकनायकात बिरुद म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी तुकारामांच्या ओळी निवडल्या होत्या. यावेळेस बहिष्कृत भारतासाठी त्यांना ज्ञानेश्वरांनी खुणावलं. लढाऊ चळवळीला वाहिलेल्या या पत्राला अनुरूप म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओळी नावाखाली छापल्या गेल्या. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पाय इथे रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी इया भारा पासोनी सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचून काही बोलो नाही. बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांनी अग्रलेख तर लिहिलेच, पण त्याचबरोबर स्फुट लेखन सुद्धा विपुल केलं. आजकालचे प्रश्न, प्रासंगिक विचार या त्यांच्या सदरांमधून त्यांनी अनेक विषयांवर लिहिलं. महाडच्या सत्याग्रहाबद्दल तर ते लिहित होतेच, पण त्याच वेळेस त्यांच्या विचारांचे प्रहार त्या काळातल्या अनेक व्यक्ती आणि वर्तमानपत्र यांच्यावर झाल्यापासून राहिले नाहीत. श्रीम माटे, भालाकार भोपटकर, लोकमान्य टिळक, दिवेकर शास्त्री, कुलाबा समाचार, केसरी अशा अनेक व्यक्ती आणि वर्तमानपत्र ही त्यांच्या सरळ, स्पष्ट आणि धारदार टीकेला पात्र झाली. बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर आंबेडकरांमधला संपादक फुलून आला होता. आलेल्या अनंत अडचणी सोसून जवळजवळ सर्व लिखाण ते एकटे करायचे. अक्षरशः तन मन धन वेचून रक्त आटवीत ते या पत्राचा गाडा ओढीत होते. एक चिरस्थायी संस्था उभी करण्याचं स्वप्न ते पाहत होते. पत्रासाठी आपण कशा परिस्थितीमध्ये काय काय केलं ते त्यांनी मोठ्या पोटतिडकीनं 3 फेब्रुवारी 1928च्या अग्रलेखामध्ये लिहिलंय. प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रित्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्या शक्य होते तेवढा स्वार्थत्याग त्याने केला. तो काही संस्थानिक नाही किंवा जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा 2,500 रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसतानाही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करलाय. रूढ धर्माचारातील आणि लोकचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेल्या शिव्यांचा व शापांचा भडीमार तो एकसारखा शोषित आहे. कवडीचा फायदा नसतानाही त्याने 1 वर्षाच्या आत बहिष्कृत भारतचे बऱ्या वाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐशारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या. एरवी टिळक हे त्यांचे शत्रू आहेत. म्हणजे टिळक हे पारंपरिक जैसेचे परिस्थितीचे समर्थक अशी टिळकांची इमेज त्या काळामध्ये होती आणि पर्टिक्युलरली शाहू आणि टिळक हा झगडा त्या काळामध्ये होता आणि हे शाहू महाराजांच्या बाजूचे होते. त्यामुळं हे अगदी साहजिक आहे. पण पत्रकारिता कशी करायची, विशेषतः अशा प्रकारची राजकीय पत्रकारिता, त्याचा आदर्श म्हणजे टिळक. कारण वर्तमानपत्र हे सर्वसामान्य लोकांचं माध्यम आहे त्याची जाणीव टिळकांना होती. त्यामुळं बोदड अलंकृत मराठी लिहायची नाही हे टिळकांचं ठरलेलं होतं. आगरकर लिहायचे तशा प्रकारे अलंकृत, टिळक कधीच नाही.
तर टिळकांची मराठी साधी सोपी सुटसुटीत अशा प्रकारची असायची. बरोबर तुम्हाला टिळकांचा प्रभाव आंबेडकरांच्यावरती दिसतो. तो किती असेल? टिळक तुरुंगात गेले, तुरुंगातून बाहेर आले काही काळानंतर, आणि तुरुंगात असताना त्यांच्या संपादकाची जी त्यांच्यावर जबाबदारी होती ती दरम्यानच्या काळात दुसऱ्या कोणतरी पाहिली, उपसंपादकांनी वगैरे, केळकर किंवा खाडीलकर कोणतरी असते. मग परत आल्यानंतर काही काळ थोडी विश्रांती घेतली टिळकांनी आणि परत स्वतः जबाबदारी केसरीची घेतली. तो पहिला लेख त्यांनी कुठला लिहिला तर पुनश्च हरिओम. एक्झॅक्टली बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत सुरू करताना पहिल्यांदा कुठलं केलं होतं? मूकनायक. ते संपलं. आता दुसरा प्रयत्न आहे आणि परत सुरू करतो आम्ही पुनश्च हरिओम. त्या लेखाचं नाव त्यांच्या पुनश्च हरिओम आहे. असा तो टिळकांचा प्रभाव त्यांच्यावरती आहे. एका बाजूला सामाजिक जागृती आणि स्वतःचा राजकीय कार्यक्रम आपल्या वृत्तपत्रातून मांडताना दुसरीकडे त्यांच्यातला संपादक सुद्धा कसा जागृत असे याचं एक उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1929च्या अंकामध्ये वर्तमानपत्रातल्या जाहिराती या मथळ्याखाली एक स्फुट लिहिलं. त्याचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. त्यात आंबेडकर असं म्हणतात, पुष्कळ वर्तमानपत्रकर्ते द्रव्यलोभाला बळी पडून आपल्या वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत विधिनिषेध बाळगीत नाहीत. मराठी वर्तमानपत्रामध्ये औषधांच्या घाणेरड्या मजकुराने भरलेल्या जाहिरातींचा सुळसुळाट पूर्वीपासून आहे. बऱ्याचशा जाहिराती फसवेगिरीच्या व काही तर अनितीला उघड उत्तेजन देणाऱ्या, शरीर प्रकृतीची नासाडी करणाऱ्या, वाचकांच्या अनिष्ट वासनांचे उद्दीपन करणाऱ्या अशा असतात. तशाच काही जाहिराती विलायती दारू संबंधांच्या असतात. अशा जाहिराती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध न होणे हे सार्वजनिक हितदृष्ट्या सर्वथैव इष्ट आहे. नाशिक येथे या बाबतीत काही वर्तमानपत्रकर्त्यांनी उपक्रम केला आहे, तो स्तुत्य आहे. दारू व कामोत्तेजक औषधे यांच्या संबंधाच्या जाहिरातीवर सदर पत्रकर्त्यांनी बहिष्कार घालण्याचे ठरविले असल्याचे दिसून येते. देशावरील बहुतेक वर्तमानपत्रात नवरा बायकोच्या एकमेकांना नोटिसा छापलेल्या असतात. कित्येक पत्रात तर अशा नोटिसांखेरीज इतर मजकूर केवळ नावाला असतो. या नोटिसांमध्ये कित्येक वेळा अश्लील मजकूर असतो. तोही न येऊ देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. बहिष्कृत समाजात तयार झालेला सुशिक्षित वर्ग वर्गणीदार म्हणून आपल्या मागे उभा राहील असं आंबेडकरांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही. पहिल्याच वर्षाच्या अखेरीला बहिष्कृत भारताचे सुमारे 9 महिने त्याचं प्रकाशन बंद राहिलं. 3 फेब्रुवारी 1928चा अंक निघाल्यानंतर 16 नोव्हेंबर 1928 पर्यंत बहिष्कृत भारत प्रकाशित झालाच नाही. समाजसेवा संघाचं समता आणि बहिष्कृत भारत ही दोन्ही समान ध्येयाची पाक्षिकं आलटून पालटून मिळतील अशी सोयही केली गेली. पण 1929 साली मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगे झाले, परिस्थिती बिघडली. आर्थिक अडचणही होतीच, त्यात जमलेली पुंजीही संपून गेली. बहिष्कृत भारत नंतर ते बंद पडलं आणि त्यानंतर मग काही काळ प्रबुद्ध भारत हे त्यांनी सुरू केलं. मुख्यतः काळारा मंदिर सत्याग्रह होता नाशिकचा. या काळारा मंदिर सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी जनता हे नियतकालिक सुरू केलं आणि ह्या जनता या पत्रातून बाबासाहेबांनी या देशातल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध, चातुर्वर्ण्याविरुद्ध, जातीव्यवस्थेविरुद्ध, पुरोहितशाहीविरुद्ध, सामंतशाहीविरुद्ध आणि मुख्यतः या सगळ्या गोष्टींना प्रोटेक्ट करणाऱ्या, या सगळ्या पद्धतींना, प्रथांना, परंपरांना प्रोटेक्ट करणाऱ्या, काही प्रमाणात जबाबदार असणाऱ्या त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांना देखील एक अतिशय टीकेचं लक्ष त्यांनी आपल्या लेखनात केलेलं होतं. साधारणतः 1935च्या आसपास सुरू झालेलं जनता हे 1956 पर्यंत सुरू होतं अशी नोंद आहे. राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला अधिक भरीव कार्य करायची गरज आहे आणि त्यासाठी जास्त वेळ द्यायची पण गरज आहे. पण तसं झालं तर बहिष्कृत भारतकडे आपल्याला जास्त वेळ देता येणार नाही, हे तर आंबेडकरांना स्पष्ट समोर दिसत होतं. त्यांना अधिक मोठ्या ध्येयाकडे झेप घ्यायची होती आणि त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना बहिष्कृत भारतची जबाबदारी सोडावी लागली. असं असलं तरी सुद्धा त्यापुढे सुद्धा त्यांच्या प्रचंड कारकिर्दीमध्ये पुढे जनता, समता, प्रबुद्ध भारत
ही त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झालेली वर्तमानपत्र होती, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड लेखन सुद्धा केलं. पण नोव्हेंबर 1929चा बहिष्कृत भारतचा शेवटचा अंक निघाला आणि त्यासोबतच डॉक्टर आंबेडकरांची संपादकीय कारकीर्द मात्र संपली.